ओम नमः शिवाय। आज महाशिवरात्र, माघ महिन्यातल्या कृष्ण त्रयोदशीला असते ती महाशिवरात्र। आज शिव पार्वती यांचा विवाह आणि म्हणून आपण सर्व शिवभक्त उत्साहाने ही महाशिवरात्री साजरी करतो। महाशिवरात्रीची पूजा ही 4 यामात असते। यामा म्हणजे 4 वेळा, 4 प्रहरामध्ये। हे प्रहर चालू होतात सूर्यास्तानंतर आणि संपतात पुढच्या दिवशी सूर्योदयाला। म्हणून आज संध्याकाळी म्हणजे 15 फेब्रुवारी आज संध्याकाळी पासून म्हणजे 6:30 वाजून 35 मिनिटांनंतर पहिला प्रहर ज्यामध्ये आपण पूजा चालू करतो सायंकाळची ती 6:35 ते 9:35 आहे। दुसरा प्रहरातली पूजा ही 9:35 ते रात्री 12:35 पर्यंत आहे, मध्यरात्री। तिसरी पूजा ही मध्यरात्री 12:35 पासून सकाळी 3:35 पर्यंत आहे, ब्रह्ममुहूर्तावर। आणि चौथी पूजा ही 3:35 पासून 16 तारीख म्हणजे उद्याच्या सूर्योदयापर्यंत 6:35 पर्यंत आहे। 4 प्रहरात 4 वेळा भगवंताची म्हणजे भगवान शिवाची पूजा केल्याने माणसाचा आध्यात्मिक प्रगती होण्यास मदत होते। म्हणून आज 4 प्रहरामध्ये भगवंताची पूजा करण्याचा हा पायंडा आहे। आज भगवंताची पूजा म्हणजे शिवांची पूजा करताना आपण बेल वाहतो। बेल वाहताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, बेलाचं देठ हे भगवंत शिवाकडे करायचं असून पान आपल्या हातात घ्यायचं आहे। त्याने काय होतं की त्या देठापासून निघणारं जे शिवतत्व आहे तिन्ही पानामधून सगळ्या ब्रह्मांडामध्ये विश्वामध्ये विलीन होतं। त्यामुळे त्याचा फायदा संपूर्ण विश्वाला आणि ब्रह्मांडाला होतो। पण जर का आपण देठ पकडून जर बेलाचं पान भगवंत शिवाला वाहिलं तर त्यातल्या येणाऱ्या शिवतत्वाची ऊर्जा ही फक्त आपल्यापर्यंत सीमित असते। म्हणून बेल वाहताना ओम नमः शिवायचा जप तर करायचाच आहे, परंतु ही काळजी घ्यायची आहे की बेल वाहताना बेलाचा पानाचं देठ हे शिवपिंडीकडे असलं पाहिजे। आणि आज संध्याकाळी म्हणजे आज रात्री 12 नंतर विशेष महत्व आहे, कारण मान्यता आहे पौराणिक की 12 नंतर रात्री मध्यरात्रीनंतर शिवपार्वतींचा विवाह झाला आहे। म्हणून आज संपूर्ण शिवरात्रीला जागरण असतं आणि म्हणून आज सगळ्यांनी 12 नंतर विशेष जागरण करावं, ज्यामध्ये भजन, पूजन किंवा पोथी वाचन करू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे शिवलीलामृताचा 11वा अध्याय हा वाचलाच पाहिजे। त्या अध्यायामुळे मिळणारं पुण्य हे अधिक असणार आहे। म्हणून सर्वांनी आज शक्य तेवढी पूजा, अर्चना आणि उपवास करावा। आणि महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण अत्याधिक करावं, जेणेकरून आपल्याला अधिक आध्यात्मिक प्रगती होईल। नमस्कार। ओम नमः शिवाय। जय शिवशंकर।